हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सणावारांना सुद्धा सुरुवात होते आणि त्यातलाच पहिला सण म्हणजे नागपंचमी. ह्या नागपंचमीच्या सणासाठी आपल्याला ज्वारीच्या लाह्या लागतात. ज्वारीच्या लाह्या बनवल्या जातात सगळीकडे. त्याच आज आपण घरच्या घरी इन्स्टंट कशा बनवायच्या, कोणतीही पूर्वतयारी न करता, ज्वारी पाण्यात उकळून न घेता अगदी 2 मिनिटात ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ज्वारीच्या लाह्या करण्यासाठी 1 वाटी नॉर्मल ज्वारी घेतलेली आहे. गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवायची आणि ती पूर्णपणे गरम करून घ्यायची. गॅस फुलच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये मूठभर ज्वारी टाकून सुती कापडाने सतत असं फिरवत राहायचं, हलवत राहायचं. म्हणजे असं हलवत राहिल्याने ज्वारीचा जो दाणा आहे, प्रत्येक दाणा हा गरम होऊन हलका होऊन तो फुटायला सुरुवात होते. हे बघा, 1 मिनिटभर फिरवायचं आणि त्यानंतर लाह्या तडतड उडायला लागतात. हे बघा, अशा प्रकारे अगदी फक्त 1 मिनिटभर लागतं आणि लगेच लाह्या तयार होतात. असं थोडे ज्वारी घालून आपण सर्व लाह्या तयार करून घेऊया. हे बघा, जवळजवळ पाऊण बाउल 1 वाटीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत. यातून सुद्धा आपण काही ज्वारी फुटली जात नाही, मग ते गणगाळे खाली राहतात. मग ह्यातून आपण घोळून वरून ह्या फुललेल्या लाह्या सगळ्या एका साईडला काढून घेऊया. आणि खाली ही थोडी कडक ज्वारी असते ती खाली राहते. हे बघा, ही आणि अशीच खायला सुद्धा चांगली लागते. किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून ज्वारीच्या पिठामध्ये किंवा थालीपीठाच्या पिठामध्ये टाकली तरी चालते. बघा, एवढ्या आपल्या लाह्या तयार झाल्यात 1 वाटीपासून. मस्त फुललेल्या आहेत. तुम्हाला बाहेरून आणायची काही गरज नाही आणि अगदी 2 मिनिटात तयार होतात. इन्स्टंट अशा ज्वारीच्या लाह्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.